झी 24 तास एक पाऊल पुढे। अखेर सचिन तेंडुलकरला वनडेचा महान क्रिकेटपटू का म्हटलं जातं? सचिन विवियन रिचर्ड्स आणि ब्रायन लारापेक्षा महान क्रिकेटपटू आहे का? आणि रिकी पॉन्टिंग आणि जॅक कॅलिस सारखे क्रिकेटपटू त्याच्या जवळपासही का जाऊ शकत नाहीत? पाहूयात सचिन महान का ठरतो याची कारणं आणि उत्तरं। 23 वर्षांनंतर सचिनच्या वनडे करिअरचा प्रवास अशा ठिकाणी जाऊन थांबलाय की जिथे त्याच्या आसपास कोणीही नाहीये। वनडे मॅचेसमध्ये 44.83च्या सरासरीनं 18,426 रन्स केले आहेत। सचिननं वनडेमध्ये 49 सेंचुरी झळकावल्या आहेत। जेव्हा सचिननं क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवलं होतं तेव्हा त्याची तुलना वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन विवियन रिचर्ड्स याच्याशी केली जात असे। मात्र 1991 मध्ये क्रिकेटला अलविदा करणाऱ्या विवियन रिचर्ड्सनं 187 मॅचेसमध्ये 47च्या सरासरीनं केवळ 6,721 रन्स केले आहेत, ज्यामध्ये एकूण 11 सेंचुरी आहेत। Why I say that is that here a guy would have achieved so much in the sport itself, and for any young man. सचिनच्या करिअर दरम्यान त्याची तुलना ब्रायन लाराशीही केली जात असे। मात्र 17 वर्षांच्या करिअरनंतर लारानं रिटायरमेंट घेतली तेव्हा 299 वनडेमध्ये 40.48च्या सरासरीनं एकूण 10,405 रन्स केल्या। यामध्ये त्यानं केवळ 19 सेंचुरी झळकावल्या आहेत। I think first of all he's an excellent player, one of the greatest batsmen of my time and anybody's time. क्रिकेटमधून नुकतीच रिटायरमेंट घेतलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगनंही जाता जाता सचिन सारखा कोणीही नाही असं विधान केलं होतं। रिकी पॉन्टिंगनं 375 मॅचेसमध्ये 42.03 सरासरीनं एकूण 13,704 रन्स केले आहेत। सचिनच्या नावे 49 सेंचुरी आहेत तर पॉन्टिंगच्या नावे केवळ 30 सेंचुरी आहेत। महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेला दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू जॅक कॅलिसची तुलनाही सचिन बरोबर केली जाते। मात्र वनडेमध्ये सचिन आणि कॅलिसची काहीच तुलना होऊ शकत नाही। जॅक कॅलिसनं 321 मॅचेसमध्ये 45.26च्या सरासरीनं एकूण 11,498 रन्स केले आहेत, तर कॅलिसनं केवळ 17 सेंचुरी झळकावल्या आहेत। सचिन प्रत्येक बाबतीत अव्वल ठरतो, खुद्द दिग्गज क्रिकेटपटू याची कबुली देतात आणि सचिनचे आकडे यावर शिक्कामोर्तब करतात। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।